नकाणे रोड ते विघ्नहर्ता हॉस्पिटल पुलाच्या कामाचा आमदार मंजुळा गावी त्यांच्या हस्ते शुभारंभ। अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे स्वागतच, तरीही विस्थापितांचं पुनर्वसन व्हावं, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी। बॅरिस्टर विदा सावरकर स्मारक परिसर सुशोभीकरणाचं काम तातडीने मार्गी लावा, डॉक्टर दीपश्री नाईक। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील डॉक्टर शाह क्लिनिक येथे मोफत बीएमडी तपासणी शिबिर संपन्न। आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे, मात्र ही सेवा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। ही बाब लक्षात घेऊन धुळे शहरातील श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याची माहिती आमदार मंजुळाताई गावी त्यांना समजली आणि त्यांनी तत्काळ हॉस्पिटलपासून नकाणे रोड पर्यंत तब्बल 1,60,00,000 रुपये खर्चाचा पूल मंजूर करून घेतला। विघ्नहर्ता हॉस्पिटल हे सर्वसामान्य रुग्णांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहे। यामुळे यापुढे विघ्नहर्ता हॉस्पिटलसाठी काही लागले तर त्यासाठी सदैव तत्पर राहील। हे हॉस्पिटल आता आपले असून येणाऱ्या काळात अत्याधुनिक रुग्णवाहिका तसेच हॉस्पिटल परिसरात रस्ते, वीज, पाणी या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी आश्वासक भूमिका साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी मांडली। धुळे शहरालगत असलेल्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी नकाणे रोड ते विघ्नहर्ता हॉस्पिटल पर्यंत लहान पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी त्या बोलत होत्या। नकाणे रोड ते विघ्नहर्ता हॉस्पिटल दरम्यान एक लहान नाला आहे। या नाल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा वळसा घालून नाल्यातून जात रुग्णालय गाठावं लागतं। शिवाय पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर कसरत करत रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचतात, यामुळे त्यांची असुविधा होते। त्यामुळे रुग्णांच्या सुविधेसाठी साक्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंजुळा गावित आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या प्रयत्नाने नकाणे रोड सर्वे क्रमांक 159 विघ्नहर्ता हॉस्पिटल ते नकाणे रोड दरम्यान लहान पुलाचं बांधकाम करण्यात येत आहे। या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नगर विकास खात्याच्या माध्यमातून 1,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या कामाचा शुभारंभ सोमवारी झाला। यावेळी सेवानिवृत्त शिक्षक गजानन गुरुजी, पोलीस उपनिरीक्षक संगीता राऊत, युवा नेते सागर गावित, श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर यतीन वाघ, डॉक्टर तुकाराम पाटील, डॉक्टर विकास राजपूत, डॉक्टर पल्लवी राजपूत, डॉक्टर राजेश्री जाधव, डॉक्टर आकांक्षा बरागसे, डॉक्टर प्रीती पटेल, डॉक्टर मुकेश सूर्यवंशी, डॉक्टर प्रथमेश मोरे, डॉक्टर मनोज पटेल, डॉक्टर प्रफुल्ल जाधव, डॉक्टर जितेंद्र चौधरी यांच्यासह हॉस्पिटलमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या ठिकाणी आपल्या धुळे शहरात नकाणे रोड परिसरात विघ्नहर्ता हे हॉस्पिटल आहे। नव्याने हे हॉस्पिटल आपल्या या परिसरात 2-2.5 वर्षापासून आपल्या या शहरासाठी अत्यंत चांगली सुविधा या ठिकाणी सर्व रुग्णांना या ठिकाणी मिळत असते आणि या ठिकाणी आपल्या शहरातील अनेक रुग्ण येण्यासाठी रस्त्याची फार मोठी अडचण होती आणि ती अडचण आमच्या कॉलनीतील रहिवासी सन्माननीय अजित बागुल आणि त्यांचे सहकारी आपले डॉक्टर साहेब आणि सर्व ह्या विघ्नहर्ताचे सर्व डॉक्टर यांनी आमच्याकडं ही समस्या मांडली आणि ती समस्या सोडवण्यासाठी आमचे विजू नाना यांनी सुद्धा अगदी तातडीने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं आणि ते मुख्यमंत्री साहेबांकडं नगर विकास खातं असल्यामुळे आम्ही आपल्या धुळे शहरासाठी अनेक प्रकारचा निधी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि त्यातीलच एक भाग हा आपला विघ्नहर्ता हॉस्पिटलसाठी या ठिकाणी नकाणे रोड ते विघ्नहर्ता हॉस्पिटल या ठिकाणी पुलाचं काम करण्यासाठी या ठिकाणी 1,80,00,000चा निधी आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचं भूमिपूजनाचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी सर्व डॉक्टर वर्गांना सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देते। त्यांनी रुग्णांची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने करावी आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही म्हणून या ठिकाणी ठेकेदारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी करावं आणि लवकरात लवकर हे काम त्यांनी पूर्ण
करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानते की त्यांच्या नगर विकास खात्यातून हा निधी त्यांनी आपल्या धुळे महानगरपालिकेला दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आपण ह्या आपल्या शहरातील कॉलन्यांमध्ये अनेक रस्त्यांची कामं रखडलेली होती, गटारींची कामं रखडलेली होती, पथदिवे नव्हते आणि काही अनेक समस्या होत्या. त्या समस्या सोडवण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या नगर विकास खात्यातून आपल्या शहरासाठी जवळपास आतापर्यंत म्हणजे ह्या 4 वर्षाच्या काळात 85 कोटीचे कामं आज आपण या आपल्या शहरासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या निधीतून दिलेलं आहे. म्हणून मनापासून मुख्यमंत्री साहेब सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आपल्या धुळे शहरांच्या नागरिकांच्या वतीने मी एक आमदार या नात्याने त्यांचा आभार मानते. धन्यवाद. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. महानगरपालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम स्वागतार्ह आहे. तथापि या मोहिमेमुळे विस्थापित होणाऱ्या फळ आणि भाजी विक्रेत्यांचं पुनर्वसन व्हावं अशी मागणी करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांची भेट घेत निवेदन दिलं. स्वच्छ व सुंदर धुळे शहर निर्मितीसाठी अतिक्रमण निर्मूलन गरजेचं असून महापालिका ती मोहीम राबवित असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अभिनंदन करीत आहे. तथापि या मोहिमेत फळ आणि भाजी विक्रेतेही विस्थापित झाले आहेत. मुळात टक्केवारीने पैसे काढून हा व्यवसाय करताना जेमतेम उदरनिर्वाह होत असताना अचानक बेरोजगारीचं संकट आल्याने फळ व भाजी विक्रेते अडचणीत आले आहेत. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या विक्रेत्यांचं पुनर्वसन व्हावं, अन्यथा हे विक्रेते पुन्हा 5-7 दिवसात रस्त्यावर आल्यास आपल्या चांगल्या मोहिमेला खीळ बसेल. आजमितीला शहरातील मोकळ्या जागांवर प्रभागनिहाय भाजी मंडई तयार करता येईल, तर एकविरादेवी समोरील नदीकाठचा रस्ता व नवरंग पाण्याची टाकी परिसर येथे या फळ व भाजी विक्रेत्यांचं पुनर्वसन करता येईल. या मागणीचा विचार व्हावा असंही निवेदनात नमूद केलंय. आयुक्तांना निवेदन देताना शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, जिल्हा प्रमुख अतुल सोनोने, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, विधानसभा संघटक ललित माळी, विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन बाधित व्यावसायिक उपस्थित होते. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. देवपूर येथील बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी आमदार फारुख शाह यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपयांची रक्कम दिलेली आहे. त्यानुसार धुळे महानगरपालिका यांना अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास जिल्हाधिकारी धुळे यांनी कळविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना 29/5/2023 रोजी पत्रानुसार प्रस्ताव सादर करणे अपेक्षित होतं, मात्र अद्यापर्यंत प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. मनपा सत्ताधारी यांच्या दबावाखाली सदर काम थांबविण्यात आल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळे सदर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक परिसर सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात यावा अशी मागणी MIM पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक, नगरसेविका नाजिया पठाण, नगरसेविका हिना पठाण, ॲडव्होकेट प्रीती त्रिवेदी, रेखा कुलकर्णी, भाग्यश्री बैसाणे, भारती येवले यांनी आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देऊन केली. धुळे शहर MIMच्या वतीने महाशय आयुक्त मॅडमला एक निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी वीर सावरकर पुतळ्यासाठी आमदार साहेबांनी स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पण काही कुरकुडींमुळे किंवा राजकारणामुळे त्या प्रकरणाला, त्या सुशोभीकरणाला विलंब होत आहे. आज आम्ही आयुक्त साहेबांना त्याचं एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात म्हटलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर तो प्रस्ताव सादर जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करून सुशोभीकरणाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं याच्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. जिथे राजकारण करायचं आहे तिथे करावं, जिथे विरोध करायचा आहे तिथे विरोध करावा, पण जर शहराचं सुशोभीकरणासाठी आणि मी म्हणते BJP सरकारने, BJPच्या लोकांनी, BJPच्या नगरसेवकांपासून तर सगळ्या नेत्यांपर्यंत वीर सावरकरांच्या नावाखाली पोळी शिकण्याचं काम केलं जातं आणि त्याच कामाला विरोध केला जातो. त्याचा आम्ही खेद व्यक्त करते, निषेध व्यक्त करते. येत्या दिवसामध्ये लवकरात लवकर जर सुशोभीकरण नाही झालं तर आम्ही एक आंदोलन छेडायचा प्रयत्न करू किंवा उपोषणाला बसायचाही आम्ही इशारा दिलेला आहे. आज माझ्यासोबत आमच्या MIMच्या नगरसेविका नाजिया पठाण, नगरसेविका हिना पठाण, ॲडव्होकेट प्रीती त्रिवेदी, रेखा कुलकर्णी, आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लागावं
अशी विनंती करण्यात आलेली आहे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील डॉक्टर शाह क्लिनिक येथे मोफत BMD तपासणी शिबिर घेण्यात आलं. शिबिरात MS ऑर्थो डॉक्टर गौतम शाह यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण तपासण्या झाल्या. या शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यात कंबरदुखी, सांधेदुखी, अंगदुखी अशा व्याधींनी त्रस्त असलेल्या 40 वर्षे वयावरील रुग्णांनी लाभ घेत आपली BMD तपासणी करून घेतली. BMD म्हणजे बोन मायरर डेन्सिटी अर्थात हाडातील कॅल्शियम व ताकदीची घनता होय. या तपासणीत मशीनच्या मदतीने हाडाची घनता व डेन्सिटी तपासली जाते. तसेच हाड कमकुवत असल्याची कारणेही शोधली जातात. या टेस्टच्या मदतीने हाडांमधील कॅल्शियमचं प्रमाण व अन्य मिनरल्सची माहिती मिळते. ही टेस्ट केल्याने ऑस्टियोपिनिया आणि ऑस्टियोपोरोसिस यासारख्या हाडांना कमकुवत करणाऱ्या आजाराचं निदान करता येतं, अशी माहिती शिबिराचे आयोजक तथा ऑर्थोपेडिक सर्जन व ओझोन थेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर गौतम शाह यांनी दिली. माझं नाव डॉक्टर गौतम शाह आहे. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आजचे हे जे शिबिर आम्ही जे घेतलं आहे ते बेसिकली पेशंटला ऑस्टिओपिनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस याला मराठीतनं हाडाची घनता किंवा डेन्सिटी, बोन डेन्सिटी हे बघणं महत्त्वाचं आहे. हाडं आजकाल वयोमानानुसार हाडांची झीज खूप जास्त होते. या शिबिराचं मेन कारण असं की आम्ही या शिबिरात जे पण रुग्ण आले त्यांचं सगळ्यांचं आम्ही BMD टेस्टिंग केलं आहे. BMD टेस्टिंग म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी टेस्टिंग. ही एक सोपी टेस्ट असते. या टेस्टमध्ये मशीनमध्ये आपला पंजा ठेवायचा असतो, पायाचा पंजा, जेणेकरून आपल्याला हाडाची डेन्सिटी कळते किंवा पेशंटला ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा ऑस्टिओपिनिया आहे हे आपल्याला समजून येतं. बऱ्याचशा पेशंटला आज आम्ही बघितलं, आज जवळपास आमचे 100 पेशंट झाले. त्यातल्या अधिक जास्तीत जास्त पेशंटला हे आढळलं आहे की सगळ्यांना ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिसचा आजार आहे, जेणेकरून हाडं दुखतात, हाडं ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर होण्याची संभावना असते. त्याच्यामुळे अशा रुग्णांनी काय काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं. जर आपल्याला सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशात बसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रोज एक अर्धा तास सूर्याची किरणं घ्यायला पाहिजे, जेणेकरून चामडीच्या खाली विटॅमिन D3 तयार होतात. विटॅमिन D3 तयार झाले की हाडं मजबूत होतात, हाडं ठिसूळ होत नाही. तसंच जेवणामध्ये पण दूध, केळी, अंडी, दही याचं जर सेवन केलं आणि नॉन व्हेजिटेरियन जर खाल्लं तर त्याच्याने कॅल्शियम पण मिळतो आणि हाडं मजबूत राहतात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट वेगळी असते, जसं ज्याला आम्ही कॅल्शियम देतो, विटॅमिन D3 देतो. असे वेगवेगळे प्रकारचे इंजेक्शन पण आहेत आणि टॅबलेट्स पण आहेत. त्याची सुरुवात करायची असते. तर जे पेशंट आपले एल्डरली पेशंट किंवा वयोमानाने जास्त मोठे पेशंट त्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे. ऑस्टिओपोरोसिसच्या पेशंटने बाहेर चालताना फिरताना हातात काठी घेऊन चालणं महत्त्वाचं आहे. जर पडले तर फ्रॅक्चर होण्याची भीती असते. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या शिबिरामध्ये आम्हाला हेच आढळून आलं आहे की हे जे वयोगटात जे पेशंट्स आहेत, 60-65च्या वरचे जे पेशंट आहेत, त्यांनी खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपण सगळ्यांनी सनलाईट एक्सपोजर किंवा सूर्यकिरणांचे जे उन्हात जर बसलो तर त्याच्याने विटॅमिन D3 तयार होतं. हे नैसर्गिक पद्धतीने आपल्याला विटॅमिन D3 मिळतं. याची काळजी घ्या सगळ्यांनी.